नमस्कार. साहित्यिक सुभाष कवडे लिखित जांभळ माया या आत्मकथनात्मक पुस्तकाचे क्रमशः वाचन आपण ऐकत आहात. वाचक स्वर विठ्ठल मोहिते. जांभळ मायाचा आज आपण भाग ऐकाल. 14वा. लेख आहे माडगं. लेखाचं नाव माडगं. 1972 साली निसर्गाच्या अवकृपेनं पडलेला दुष्काळ ठळकपणे मला अजूनही आठवतो. पाण्याअभावी कमी झालेली वीज निर्मिती, त्यामुळं फक्त 6 तासच चालणारे यंत्रमाग आणि त्यामुळं अगदीच कमी मिळणारी मजुरी अजूनही आठवते. बाजारसुद्धा करता येत नसे. घरातल्या सगळ्यांची चाललेली ओढाताण आजही डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखी उभी राहते. दादा. दादा म्हणजे माझे वडील एकटेच मिळवते. म्हणजे 2 हात राबणारे आणि 6 तोंड खाणारे असं आमचं घर. खरं तर ते घर नव्हतंच. पत्र्याची एक मोठी खोली होती. घरात लाईट नव्हती. रॉकेलच्या 2 चिमण्या होत्या. रॉकेल अभावी आम्ही एकच चिमणी वापरत होतो. त्यावर स्वयंपाक चाले. माझा 11वीचा म्हणजे जुनी मॅट्रिक, तो अभ्यास पण त्या उजेडात चाले. दादा रात्री अपरात्री उठून कामावर जात असत. अक्का म्हणजे माझी आई, ती पण त्यांच्याबरोबर कांड्या भरायला जात असे. आम्ही मुलंच घरी झोपलेलो असायचो. मी सुद्धा शाळा सुटल्यावर 2-3 तास एका कपड्याच्या दुकानात कामाला जात होतो. त्या दुकानात गिऱ्हाईक कमीच. दुष्काळामुळं बाजारपेठ ओस पडली होती. लग्न थांबली होती. रेशनिंगच्या दुकानापुढची रांग अजूनही आठवते. पाण्याचा टँकर कधी पण यायचा. आम्ही बादल्या पातेले घेऊन पळायचो पाण्यासाठी. या दुष्काळानं आम्हाला आणखीन एक नवाच पदार्थ दिला होता. तो म्हणजे सुखडी. मफतलाल उद्योग समूहानं दुष्काळग्रस्तांना सुखडीच्या रूपानं मोठाच आधार दिला होता. गोड पौष्टिक सुकडीनं आमची भूक भागवली. ही सुकडी घेण्यासाठी मी 4-6 तास रांगेत रेशनिंग कार्ड घेऊन उभा राहिल्याचं मला आजही आठवतं. ती भली मोठी रांग डोळ्यासमोर दिसते. पण जगण्यासाठी पर्याय नव्हता. काम कमी, पैसे कमी आणि त्यामुळं हाल होत होतं. खरं सांगू का, या दुष्काळामुळं खूप काही शिकलो, एवढं मात्र नक्की. याच दुष्काळाच्या वेळी आमच्या घरी एक दिवसाआड एक पदार्थ नक्की तयार होत असे. तो म्हणजे मटकीचं माडगं. आम्ही घरातल्या सर्वांची भूक भागवणारं हे माडगं आमच्या कुटुंबाचा आधार बनलं होतं. मटकी जात्यावर दळायची. मोठ्या पातेल्यात पाणी आणि मटकीचं पीठ कालवून चुलीवर शिजवायचं. चवीपुरतं फक्त मीठ घालायचं. झालं माडगं तयार. प्रत्येकाला पितळी भरून माडगं आमची अक्का वाढायची. आम्ही फुंकून फुंकून प्यायचो. मी मात्र चमच्यानं प्यायचो. पितळीभर माडग्यानं पोट गच्च व्हायचं. माडग्याची चव पण जबरदस्त असायची. माडगं शिजताना त्यात 2-3 गुळाचे खडे टाकले तर मग काय,
माडग्याची चव गुळचाट व्हायची. खूप मस्त लागायचं हे माडगं. त्यावेळी आमचे दादा बाजारातून सोमवारी किलो 2 किलो मटकी आणायचेच. अक्का मटकी निवडायची आणि सवड मिळेल तसं दळून ठेवायची. कधीकधी गिरण सुरू असल्यास गिरणीवरून सगळी मटकी दळून आणायची. ज्या दिवशी माडगं शिजेल त्या दिवशी अन्य स्वयंपाक होत नसे. माडग्यावर भागत असे. आम्ही भागवत असू. माडग्याची चव, त्यावेळची परिस्थिती याचा विचार करून एका पितळीभर माडग्यात आमचं पोट भरत असे. पातेलेभर माडगं आम्हा सर्वांना पुरत असे. दुष्काळानं खूप काही शिकवलं. असं मी म्हणालो याचा अर्थ दुष्काळानं हेच शिकवलं. चुलीवरचं माडगं म्हणजे त्याची चव काही औरच असते. मटकी मांदेशी पाहिजे. ती माळावरची पाहिजे. कमी पाण्यावरची पाहिजे. म्हणजे मटकी देशी पाहिजे. देशी मटकीचं माडगं खूपच चवदार होतं. तेवढंच ते पौष्टिक पण असतं. आमचे दादा म्हणायचे, कणकण आली तर पितळीभर माडगं प्यावं. कणकण गायब होते. सर्दी खोकल्यावर माडगं उत्तम औषध आहे. दुष्काळात आम्हाला कणकण आली नाही की सर्दी खोकला पण झाला नाही आहे. त्याचं कारण माडगंच होतं की काय कोणास ठाऊक. असेल पण दुष्काळ पचवण्याची ताकद या माडग्यानं दिली एवढं मात्र नक्की. दुष्काळाची भूक वाईट असते. आमच्या माणदेशी माडग्यानं आमची दुष्काळी भूक भागवली होती. या माडग्याच्या बाबतीत मी एक गोष्ट ऐकली आहे. खरी की खोटी कुणास ठाऊक, पण ऐकली आहे. कदाचित विनोद पण असेल. गोष्ट अशी आहे, एका राज्यात एके वर्षी भीषण दुष्काळ पडतो. प्रजाजन उपाशीपोटी राहू लागतात. खूप असह्य झाल्यावर सगळे प्रजाजन मोर्चा घेऊन राजवाड्यावर जातात. शिष्टमंडळ राजाला भेटलं. आम्ही माडगं खाऊन दिवस काढतो आहोत. आम्हाला धान्य द्या. राजाला माडगं शब्द व पदार्थ नवीन असतो. राजा आपल्या पाकशाळेच्या प्रमुखाला फरमान सोडतो. आम्हाला माडगं बनवून द्या. मग पाकशाळेत गडबड धावपळ सुरू होते. मटकीचं पीठ पाणी चुलीवर ठेवलं जातं. शिजू लागताच तूप काजू बदाम साखर घातली जाते. छानसा वास येऊ लागतो. डिश भरून राजासमोर धरली जाते. राजा 2-3 चमचे खातो. खूप आनंदतो आणि लगेच संतापतोही. एवढं छानसं माडगं खाता आणि उपाशी आहे असं सांगता. चला बाहेर जा. चालते व्हा. प्रधानजी, सर्वांना राजवाड्याबाहेर घालवा. राजा सर्वांना हकलून देतो. यातील विनोद सोडून द्या. कारण हे होतं राजवाड्यातलं सुग्रास माडगं. दुष्काळातली पोटाची भूक भागवणारं माडगं खरं माडगं असतं. माडगं वेगळं आणि खीर वेगळी असते. आमचं मटकीचं मांदेशी माडगं असतं. दुष्काळानं माडग्याशी आमचं नातं जुळलं आहे. पितळीभर माडगं पिऊन आम्ही दिवसभर आनंदी राहत होतो. माडग्यात तेवढी ताकद असते. माणदेशी मातीचा कस घेऊन मटकी येते. त्या मटकीचं हे माडगं असतं. तसंच चविष्ट आणि पौष्टिकही. भूक पण तशीच खरपूस असते ना. दुष्काळातली भूक पण तशीच खरपूस असायची. सुमारे 40-45 वर्षापूर्वी खाल्लेलं माडगं आजही जिभेवर तसंच रेंगाळत आहे. त्याचा वास आणि चव आजही मनात मुरलेली आहे.
जीवघेणा दुष्काळ या माडग्यानंच सुसह्य केला आहे. म्हणूनच माझ्या जीवनात माडग्याचं खूप महत्त्व आहे. आता उत्तम टुमदार घर आहे. घरात लाईट आहे. उत्तम पगार आहे. खाण्यापिण्याची चिंता नाही. मुलं नातवंडांनी घर भरलं आहे. घरात टी व्हीवरची रेसिपी पाहून पाहिजे ते पदार्थ तयार होत आहेत. सणावाराला गोडधोड होतं आहे. एवढ्या सगळ्या सुखासमाधानातही मला कधीमधी माडग्याची आठवण होते. माडगं प्यावंसं वाटतं. मी मटकी आणतो. गिरणीतून दळून आणतो आणि आणि माझ्यापुरतं का होईना माडगं मी करायला लावतो. मस्तपैकी डिश भरून माडगं पितो. खूप आनंद होतो. त्याची चव अनुभवतो. मुलं म्हणतात, "पप्पा, हे काय खाताय?" त्यांना कसं समजावून सांगणार की या माडग्यानं आम्हाला जगवलंय. माडगं खाता खाता मी 40-45 वर्षापूर्वीच्या भूतकाळात जातो. पत्र्याची खोली डोळ्यासमोर येते. आई-वडिलांची दुष्काळातली लढाई डोळ्यासमोर उभी राहते. माडग्याची पितळी डोळ्यासमोर येते. मला बोलताच येत नाहीये. का कुणास ठाऊक. डोळ्यातून पाण्याच्या धारा आपसुकच गालावर येतात. मुक्या 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 मुक्यानं मी गालावरचे अश्रूंचे थेंब पुसून टाकतो. मुक्या मुक्यानं मी गालावरचे अश्रूंचे थेंब पुसून टाकतो. श्रोते हो, आपण ऐकत आहात साहित्यिक सुभाष कवडे लिखित जांभळ माया या आत्मकथनात्मक पुस्तकाचं क्रमशः वाचन. आत्ताच आपण भाग ऐकलात 14वा, लेख ऐकलात माडगं. वाचक विठ्ठल मोहिते. उद्याच्या भागात आपण लेख ऐकाल 15वा. लेखाचं नाव आहे माझा अक्षरांचा प्रवास. लेख माझा अक्षरांचा प्रवास. तर भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.